गुड मॉर्निंग गाईज. तर आता झाले सकाळ अशा प्रकार. मी उठलो आहे पण आकांक्षा अजून झोपली आहे. तिला मी एक म्हणजे बोलतात ना, तिला आमचा जो बाल्कनी व्ह्यू आहे लेक व्ह्यू आहे ॲक्च्युली, म्हणून तो आता मी बोलतात ना. अरे कहना क्या चाहते हो? गुड मॉर्निंग गाईज. तर हा आहे आमचा सेकंड डे फिशरमॅन विलेज रिसॉर्टचा. आणि आम्हाला असं म्हणजे आता उठल्या उठल्या तुम्ही बघत असाल आम्ही थोडं फ्रेश वगैरे झालो. मी लेट उठलेली. सुनीत सकाळी 7 वाजल्यापासून उठून फिरत होता एकदम. तो अख्खा फिरून आला रिसॉर्ट परत. आणि मी सकाळपासूनच म्हणजे झोपलेली जरा वेळ, तर मी उशिरा उठली थोडीशी. आमचं एक कालचं इथं इम्पॉर्टंट थिंग राहिली, जी मोठी गोष्ट आहे म्हणजे बोटिंग करणं. कारण की ते जसं तलाव दाखवलं मी किती मोठा आहे, इथे बोटिंग वगैरे किती चांगली होते. पण यांना सध्या पावसामुळे पाणीची लेवल पण वाढली आणि त्या बोट्समध्ये पण पाणी मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून आम्हाला बोटिंग नाहीच करता आलं. काल पण ते लोक बोलले की पाणी साठलं म्हणून नाही करू शकत. सकाळी उठून ते हेल्प करणार होते पण सकाळी पण त्याच लेवलचं पाणी दिसते कारण की पाऊस होताच. तर आमचं बोटिंग ह्यावेळेस पहिल्यांदा नाही झालं आहे. आम्ही इथे जेव्हा आलेलो तेव्हा मी बोटिंग केली होती मस्तपैकी. नाश्ता वगैरे झाला इथे. यांच्याकडनं नाश्ता प्रोव्हाइडेड असतो यांच्या पॅकेजमध्ये, फक्त लंच आणि डिनर नसतं ज्यावेळेस तुम्ही स्टेला असता तेव्हा. तर नाश्ता मॉर्निंगचा यांच्याकडनंच असतो. तर आता तुम्ही बाहेरचा इकडचा व्ह्यू बघू शकता. सुनीत बसलाय आणि इथे मस्त सकाळ काही लोक उठलेत आणि तसं हाच व्ह्यू आहे. आणि हे जे मी तुम्हाला सांगत होती ना इथे बोटिंग्स आहेत, हे बघा. तर त्या बोटमध्ये ना पाणी आहे, बघितलं. फिरून झाल्यानंतर आमचा नाश्त्याचा टाईम झाला आहे. जसं मी बोललेली की नाश्ता त्यांच्याकडनं प्रोव्हाइडेड आहे पोहे, उपमा, ब्रेड बटर आणि कॉफी. म्हणजे त्यांच्याकडनं अंडभुर्जी पण होतं बट आम्ही नाही खात, त्याच्यामुळे मग आता नाश्ता तयार करतं. मस्त लेक व्ह्यूचा नाश्ता आहे. खूप लोक पण झालेत जेवायला. चला नाश्ता करून घेऊया गरम गरम. सुनीत आता त्यांना प्रत्येकांना खायला घाललं. सो आता आमचं ह्या रिसॉर्टचं एक जी ॲक्टिव्हिटी होती बोटिंग, ती पण आता पूर्ण झालेली आहे. पहिले आमच्या मनात होतं की कॅन्सल होईल ते पाणी भरल्यामुळे, पण सुनीतने केलंच ते मॅनेज. सुनीतने पाणी बोटमधनं काढायला वगैरे लावलं आणि मग यांच्यात हेल्पमुळे फॅसिलिटीजमुळे थोडं आम्हाला इथे मिळाली. आणि मला असं वाटतं कालपर्यंत आम्हीच असं म्हणजे ह्यांचे कस्टमर्स ज्यांनी आम्ही बोटिंग मिळाली आम्हाला, बाकी कोणाला नाही. तर ऑलमोस्ट मी व्ह्यू बघितला बोटिंगने.
फील होतं सुनील? हात दुखतायत काय फील? आम्ही आता तरी पण बोटिंग करायचं काढलंय. बिचारा घामाटला एकदम बोटिंग करून करून. पण पाठीमागचा व्ह्यू बघू शकता, असं सन पण आलेला आहे तर एकदम भारी होतं. मारिये सर. चला सर मारिये जल्दी जल्दी. इनको ही बोटिंग करना था ना घर. व्ह्यू बघा एकदम मस्त. हा आहे पाठचा व्ह्यू एकदम ग्रीनरी मध्ये. पाठचा व्ह्यू. तर इथे एंड झालेला आहे. सुनीत आणि मी प्रिपरेशन केलेली आहे आमची, कारण की पाऊस मध्येच लागला तर भीती आहे. आणि आम्ही आता निघतोय. बाय बाय टू दिस प्लेस. आवडली आम्हाला इथली शांतता. आणि माझा विथ दिस पॉन्चो आणि आतमध्ये हा मी फ्रॉक मिडी ड्रेस. मिडी ड्रेसच घातला कारण की पाऊस नको. बाहेर जा जरा ह्याच्यात दाखव. मी हेअर वगैरे सगळं टाय करून घेतलं आता. ते ट्रॅकर लोक असतात ना, तशी दिसतेस तू. चला आता तुम्ही माझे सगळे फोटोज बघितले. आता बघूया ट्रिपला. बाय बॅक टू होम. बोल. आम्ही आता मध्ये स्टॉप घेतलाय. आम्ही निघालो आणि 1 तासाचा पूर्ण प्रवास गाडीवर केला कंप्लीट. आणि आता गायमुखला आलोय आणि तुम्ही बघू शकता खूप जोराचा पाऊस चालू आहे. माझा तोंड बिन सगळं घातलेलं आहे मी. तर पाऊस आहे, तो पाऊस बघा. फुल तुफान. आणि गायमुखला आता गायमुखला पाऊस चालला आहे. थोडा 5 मिनिटांनंतर. आता माझी बायको गेली आतमध्ये वॅफल घ्यायला. मला बोलली कोणाला सांगू नको आहे, बट मी सांगतोय. चमडीमध्ये घेते बघा. तिने बघितलंय मला, तिला दाखवते. बोललं खा, जाऊन दे, काय आता आली आहेस तर खाऊन घे. चल बस बस गाडीवर बस. तर हा होता आमचा वीकेंड प्लॅन एकदम. फिशरमॅन विलेज रिसॉर्ट. कसा वाटला आम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आम्ही पण खूप एन्जॉय केलं इथे. तर मेन मोटिव्ह हाच होता की ब्लॉगमध्ये लोकांना कळावं ही जागा हे कसं आहे. तुम्ही पण इथे प्लॅन करा एक दिवस, कारण की खूप मस्त प्लेस आहे. शांतता आहे इथे पूर्ण. बर्डचा आवाज वगैरे. कसं गेलं तुम्ही तुझं वीकेंड? आम्ही तर एन्जॉय केलं आहे, तुम्ही पण एन्जॉय करा. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा कसं वाटलं आणि काय. अजून डिटेल्ससाठी पण मी तुम्हाला देईन इन्फॉर्मेशन.